मित्रांनो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण सध्या बोरगाव येथील मोहनराव पतंगराव पाटील कॉलेज या ठिकाणी आपण आहोत. आपल्यासोबत या संस्थेचे प्राचार्य रोटे सर आहेत. याचं कारण असं की या संस्थेमध्ये व्हॉलीबॉल स्पर्धेचं निवासी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन प्रतीक पाटील दादा यांच्या विद्यमानाने सुरू झालेलं आहे. 1 मे ते 7 मे या दरम्यान हे प्रशिक्षण शिबिर सुरू झालेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. तर नेमकी कशा पद्धतीनं दिनक्रम असतोय, कशा पद्धतीनं इथलं शिबिराचं आयोजन असतंय हे सरांच्याकडे जाणून घेऊया. सर नमस्ते. नमस्ते, नमस्कार. सर आपल्या संस्थेमध्ये व्हॉलीबॉल स्पर्धेचं प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खूप मोठा रिस्पॉन्स त्याला मिळालेला आहे. काय नेमकी कशा पद्धतीने दिनक्रम असतोय, कशा पद्धतीने आयोजन आहे? सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या माध्यमातून आणि आमची हिंदमाता शिक्षण संस्था बोरगाव यांच्या माध्यमातून गेली 1.5 महिना आम्ही या शिबिराचं आयोजन करत आहोत. युवा नेते आणि सांगली जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष माननीय प्रतीक पाटील दादा यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यामध्ये व्हॉलीबॉल हा खेळ रुजावा आणि ग्रामीण भागातील मुलांच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलपर्यंत जावं हा एक मूळ हेतू आहे. आणि व्हॉलीबॉलसारखा जागतिक पातळीवरचा 2 नंबरचा खेळ ग्रामीण भागामध्ये रुजावा ही या पाठीमागची भूमिका आहे. आणि त्यामुळे गेली 1.5 महिना झालं आम्ही या शिबिराचे आयोजन केलेलं आहे. सांगली जिल्ह्यातील जवळजवळ 750 शाळांशी आम्ही संपर्क साधला आणि त्यातून 750 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. या शिबिराच्या निवड चाचणी 30 एप्रिलला झाली आणि त्यावेळी जवळजवळ 350 विद्यार्थी उपस्थित होते. 8 ते 10 फिजिकल टेस्टच्या माध्यमातून 200च्या वर विद्यार्थ्यांची या शिबिरासाठी निवड करण्यात आलेली आहे. सध्या किती मुलं इथं आता प्रशिक्षण घेतात? मुलं मुली काय संख्या आहे? मुली 70 मुली आहेत आणि मुलं 130 मुलं आहेत. अशी 200 मुलं या शिबिरामध्ये आता सहभागी आहेत. आपल्या शिबिराचा दिनक्रम कसा असतोय? कधीपासून सुरुवात झालेली आहे, कधी शेवट आहे, काय नेमकं रूपरेषा आहे? 30 तारखेला निवड झाल्यानंतर 1 तारखेपासून हा शिबिराचा दिनक्रम सुरू झालेला आहे. सकाळी 5:30 वाजता मुलं ग्राउंडवर असतात. 5:30 ते 9 वाजेपर्यंत त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. प्रत्यक्ष त्यांच्याकडनं प्रात्यक्षिक सह त्यांच्याकडनं व्हॉलीबॉलचं खेळ करून घेतला जातो. पुन्हा मुलांना कारण आता जे उष्णतेचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळं आणि शासनानेही आपल्याला दक्षता घ्यायला सांगितलेलं असल्यामुळं 10 ते 4 वाजेपर्यंत मुलांना पूर्णपणे विश्रांती दिली जाते. 4 ते 5, 5:15 वाजेपर्यंत व्याख्यानं त्यांना आयोजित केलेलं आहे. खेळाच्या संदर्भात असेल, योगा असेल, व्हॉलीबॉलच्या संदर्भात असेल, व्याख्यानं त्यांना दिली जातात. त्यानंतर पुन्हा 5-5:30ला मुलं ग्राउंडवर येतात. ते जवळजवळ 8-8:30 वाजेपर्यंत मुलांना पुन्हा प्रशिक्षण दिलं जातं. किती शिक्षक आपण प्रशिक्षणासाठी आहेत किंवा कशा पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जातं? काय नेमकी परिस्थिती असते ग्राउंडवर? आता गेली 3 दिवस इंटरनॅशनल कोच देवीदास जाधव आणि अक्षय तावरे पुण्याचे हे 2 महत्त्वाचे कोच होते. त्यांनी विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलेलं आहे. आजपासून स्वप्नील पाटील म्हणून मेन कोच त्यांना प्रशिक्षण देणार आहेत. आणि जे सिनियर खेळाडू आहेत, जे पहिल्यापासूनच व्हॉलीबॉल खेळ खेळतात, जे स्टेट नॅशनल खेळलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही या विद्यार्थ्यांना कोचिंग केलं जातं. काय उत्साह वाटतो विद्यार्थ्यांमध्ये? भरपूर उत्साह आहे आणि मुलांचा प्रतिसाद चांगला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शिबिर हे मोबदला, म्हणजे इथं कुठलीही त्यांच्याकडून फी घेतलेली नाही. सगळं मोफत आहे. मुलांना सकाळी चहा, नाश्ता, 2 वेळचं जेवण असं. त्यानंतर दुसरीकडे कुठेही तुम्हाला पैसे देऊन जे प्रशिक्षण दिलं जात नाही ते प्रशिक्षण इथं मुलांना मिळतं. त्यांच्या सगळी काळजी घरातल्यांच्या पेक्षाही आम्ही इथली सगळी काळजी करतो आहोत. इथं स्थानिक आम्ही जवळजवळ 5 ते 6 शिक्षक इथं मुक्कामाला असतो. मुलांच्याकडं पर्सनली आम्ही लक्ष दिलं जातं. काय सांगाल? कारण हे शिबिर प्रतिदानांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं आहे. कारण ग्रामीण भागातील मुलांना केंद्रबिंदू मानून दादानी हे प्रशिक्षण किंवा हा खेळाकडे जास्त महत्त्व दिलेलं आहे. काय वाटतंय त्यांच्याकडे हा सगळा विचार बघून? नक्कीच आशा आहे
की ग्रामीण भागातील मुलांच्या मध्ये फार मोठं पोटेन्शियल असतं आणि त्यांना संधी दिली आपण आणि त्यांच्याकडून जर चांगल्या खेळाचं त्यांना प्रोत्साहन दिलं तर हेच खेळाडू भविष्यात नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत खेळतील अशी आशा आहे. तर हे होते रोटे सर यांनी त्यांच्या माध्यमातून सांगलेलं आहे की राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतिदादा पाटील यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने शिबिराचं आयोजन केलेलं आहे व मुलांचा काय उत्साह आहे, कशा पद्धतीने दिनक्रम आहे, किती मुलांनी सहभाग घेतलेला आहे, हे सगळं त्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. सांगली तकसाठी शीतलकुमार शेटे, बोरगाव.